नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मल्टीग्रेन्स लाडू। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे हे मी पीठ घेतलेले आहे मल्टीग्रेनचं। यात गहू, चण्याचं पीठ, नंतर मक्याचं पीठ, ओट्स हे पीठ एकत्र केलेली आहेत। तर हे पीठ एकतर घरी दळून आणलं तरी चालतं एकत्र करून, किंवा मग हे घ्यायचं आशीर्वाद मल्टीग्रेन आटा, आणि त्याचे पण आपण लाडू बनवू शकतो। तर आता मी हा आशीर्वादचा मल्टीग्रेन आटा घेतलेला आहे 2 वाट्या। तर 2 वाट्यासाठी खोबरं घेतलं 1 वाटी। खोबऱ्याऐवजी रवा घेतला बारीक तरीही चालतो, म्हणजे टाळ्याला चिटकत नाही हे लाडू। त्यानंतर गूळ मी 1 वाटी घेतलाय, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तो कमी जास्त करू शकता। त्यानंतर काजू, बदाम, भोपळ्याच्या बिया, तूप घेतले मी 1 वाटी भरून, खसखस आणि डिंक। तर सगळ्यात आधी काय करायचे, तूप घ्यायचे 2 ते 3 चमचे। त्यात आधी बदाम तळून घ्यायचे तुपात। काजू आणि बदाम एकत्र नाही टाकायचे, कारण बदाम पटकन तळले जात नाही, काजू लगेच तळले जातात। तर चांगले आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे हे बदाम। दोन ते 3 मिनिटं तळून घ्यायचे मंद आचेवरती, म्हणजे चांगले कुरकुरीत होतात बदाम। बदाम तळून झालेले आहेत, काढून घेते। त्यानंतर काजू घ्यायचे तळून। काजू अगदी पटकन तळले जातात। बघा, काजू पण आपले तळून झालेले आहेत, ते पण काढून घ्यायचे। त्यानंतर भोपळ्याच्या बिया, भोपळ्याच्या बिया अगदी पटकन तळून होतात। बघा झालेले आहेत, आता ते पण काढून घेते मी। ड्राय फ्रूट्स तळून झालेले आहेत। आता डिंक तळून घ्यायचा आहे, त्यासाठी तूप घेते मी। तूप गरम झालं की डिंक थोडा थोडा करून तळून घ्यायचा आहे। बिना डिंकाचे पण तुम्ही लाडू बनवू शकता, पण डिंक घातला की लाडू मस्त कुरकुरीत होतात, खाताना खूप छान लागतात, म्हणून डिंक घालायचा आहे। डिंक तळून झाला की खोबरं थोडंसं भाजून घ्यायचंय।
अगदी 1 ते 1.5 मिनिटभर आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झाले, काढून घेते मी हे पण. आता खसखस भाजून घ्यायची आहे थोडीशी. आता खसखस पण भाजून झाली आहे. आता पीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे जे मल्टीग्रेनचं घेतलं होतं ते. आता हे असं कोरडंच आधी 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. नंतर आपण थोडं थोडं करून तूप टाकून घेऊ त्यात. पिठाला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला. तर आधी मी बिना तुपातच भाजते कच्चं. पाच मिनिटं झालेली आहेत. आता तूप टाकून भाजायचे. एकदम नाही टाकायचे तूप, थोडं थोडं करून टाकायचे. एकदम मंद आचेवरती भाजायचे आपल्याला हे पीठ. मल्टीग्रेन ऐवजी तुम्ही साध्या गव्हाच्या पिठाचे पण लाडू करू शकता. बघा, आपण आधी कोरडं पीठ भाजलं होतं 5 मिनिटं. त्यानंतर ना एक 7 ते 8 मिनिटं झालीत मी अजून पीठ भाजलेलं, थोडं थोडं तूप टाकून. जेवढं पीठ छान भाजलं जातं तेवढं लाडूला चव चांगली येते. म्हणून अगदी मंद आचेवरती भाजायचे पीठ. बघा, आता जरा थोडासा सोनेरी रंग यायला लागलाय. पीठ टाकल्यापासून आता 15 मिनिटं झालेली आहेत.
2-2 चमचे करून तूप टाकत राहायचे. तर आपलं तूप संपलेलं आहे. राहिलेलं थोडंसं तूप मी टाकून घेतलंय आणि आता पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. फक्त खाली लागून नाही द्यायचे, सारखं हलवत राहायचे. तसं ठेवलं की लगेच करपतं ते खालून. हे बघा, पिठाला आता चांगला सोनेरी रंग आलेला आहे आणि आता आपलं पीठ तूप पण सोडायला लागले हळूहळू. तर अजून 1-2 मिनिट भाजायचे आणि नंतर बंद करायचा आहे गॅस. हे बघा, आता पीठ चांगलं भाजून झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि 1 मिनिटभर असंच हलवत राहायचं. कढई गरम आहे, पीठ खालून करपेल म्हणून बंद करून हलवत राहायचं 1 मिनिटभर. तर आपलं पीठ भाजून झालेलं आहे. तर हे थंड होण्यासाठी ठेवायचे. हे बघा, आपण ज्या वेळेला पीठ घेतलं होतं तेव्हा त्याचा रंग असा होता आणि आता भाजल्यानंतर ना असा झालेला आहे सोनेरी रंग. आता हे थंड होऊन द्यायचे. पीठ थंड होतंय तोपर्यंत खोबरं आणि गूळ मिक्सरला फिरवून घ्यायचंय. हे बघा, असंच आपण उरलेलं खोबरं आणि गूळ मिक्सरला फिरवून घेऊ. बघा, आपलं गूळ, खोबरं, काजू, बदाम आणि डिंक एकत्र केलाय मी. आता यातच आपलं भाजलेलं पीठ टाकून घ्यायचंय. आणि हे एकत्र करून घ्यायचे चांगलं. अजून पीठ पूर्णपणे थंड नाही झालेलं, त्यामुळे हाताने नाही एकत्र करता येणार, चमच्यानेच एकत्र करायचे. आता हे एकत्र करून झाले चांगलं. आता हे थंड होण्यासाठी ठेवायचं. थंड झालं की मग आपण लाडू बांधून घेऊ याचे. तर हे थंड व्हायला वेळ लागणार आहे. हे ठेवून हे बघा, आपलं पीठ आता थंड झालेलं आहे. तर आपण लाडू वळून घेऊयात. बघा, असेच आता आपण सगळे लाडू बांधून घेऊ.
बघा सगळे लाडू आपले आता झालेले आहेत बांधून. आता सगळ्या शेवटाला काय करायचंय, प्लेटीत खसखस घ्यायची आहे. लाडू घ्यायचा आहे आणि असा सगळीकडनं त्याला खसखस लावून घ्यायची आहे. अशी बघा अशी सगळीकडनं व्यवस्थित खसखस लावून घ्यायची आहे. हे बघा आपले मल्टीग्रेन लाडू तयार झालेले आहेत.